नमस्कार. नवरा बायकोचं जे नातं असतं किंवा प्रियकर प्रेयसीचं नातं असतं किंवा जिथंही कुठं आपलं प्रेम असतं किंवा आपल्यावर कोणाचं प्रेम असतं, या नात्यांमध्ये एक तिसरं पात्र पहिल्या दिवसापासून माणसाच्या अखेरपर्यंत कायम नांदत असतं. त्याचं नाव संशय. हे पात्र तुम्हाला कितीही नको असलं तरी ते येतंच आयुष्यात आणि ते मनामनांमध्ये नांदत राहतं. संशयाची जागा ही मेंदूत असते किंवा आपल्याकडं तो अवयव गृहीत धरला जातो, मन. त्या मनामध्ये असते आणि तिथं ते घर करून बसलेलं असतं. आणि गंमत अशी आहे की जगातल्या कुठल्याही माणसाच्या मनात संशय नावाचं पात्र नाही किंवा संशय नावाची गोष्ट नाही असं अजिबात होत नाही. माणसाला सतत संशय येत राहतात आणि ते बहुधा आपल्या विरुद्ध काही चालू नाही आहे ना, दुसऱ्याच्या मनात, मेंदूत, असं त्याचं स्वरूप असतं. तो कायम तिथं ठिय्या मांडून असतो संशय आणि त्याचे हजारो प्रकार आहेत. म्हणजे नात्यांमध्ये ज्या नावाचं नातं आहे त्या नावाच्या नात्यासह तो संशय तिथं नांदत राहतो आणि त्याची तिथं तिथं एक उपजात असते. म्हणजे आपल्या आईबद्दल आपल्याला काही संशय येणं की आपल्या आईचं आपल्यावर प्रेमच नाही वगैरे, वडिलांबद्दल असणं, भावंडांबद्दल असणं, जगातल्या प्रत्येक माणसाबद्दल आपल्याला संशयच असतो. संशय ही तशा अर्थानं निसर्गानं दिलेली देणगीच आहे असं म्हणायला पाहिजे. ही एका अर्थानं थोडी गोड आहे, पण दुसऱ्या अर्थानं ती फार बिकट आणि जहाल आहे. आयुष्याची वाताहत लावणारी गोष्ट आहे, वाताहत करणारी गोष्ट आहे. आणि ज्यांना संशय या पात्रावर स्वतःच्या मनातल्या नियंत्रण ठेवता आलं त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी सफल झालं असं म्हणता येईल. आणि सफल म्हणताना ते त्या संशयाच्या दुःखासह सफल झालं. पण ज्यांचा संशय वाढत जातो किंवा त्यांच्या मनाची ते जे त्याच्या घराची जागा आहे त्याचा FSI वाढवत निघाला संशय मनातला, तर मात्र सगळी अवस्था बिकट होऊन जाते आणि माणसं मग आयुष्य पोखरलेलं जगतात. आणि खूप टोकदार माणसं ज्यांच्या मनाचा संपूर्ण घेराच संशयानं पकडीत घेतलेला आहे, ही माणसं शेवटी निराश होतात, वेडी होतात, आत्महत्या करतात, व्यसनी होतात. तर संशय हा तशा अर्थानं एक प्रकारचा रोग आहे आणि या रोगातनं जगातली कुठलीही व्यक्ती अजिबात मुक्त नाही. मी पूर्वी फार भाबडा होतो. मला वाटायचं माणसं जसं बोलतात तसंच वागतात. तर माझ्यावरच्या संस्कारांमध्ये ते होतं. मी वाचन खूप केलं होतं आणि वाचनातनं, कादंबऱ्यातनं माणसं भोळी आणि भाबडी तयार करण्याचं आणि नीतिमान करण्याचं आणि तत्वबद्ध करण्याचं काम केलं जातं. साहित्याचं ते एक काम आहे की साहित्य नेहमी तुम्हाला चांगली तत्त्व शिकवतं आणि फार आदर्शवाद आणि असं काहीतरी शिकवतं. आणि तुम्ही भाबडे असाल आणि फार लहानपणापासून वाचनं करत असाल तर तुम्हाला वाटत राहतं की हां, हे जग तशा अर्थानं जसं बोलतं तसंच आहे म्हणून, तसंच वागतं म्हणून. आणि बोलण्यात नेहमी नीतिमत्ता असते, लोकांच्या बोलण्यात नेहमी आदर्शवाद असतो, चांगली तत्त्वं असतात. आणि दुसरी गोष्ट, मग तुम्ही ज्या पद्धतीचं आध्यात्मिक जगलेले असता, उदाहरणार्थ पंथीय अध्यात्म आपल्याकडं आहे जास्ती, धार्मिक अध्यात्म असण्यापेक्षा. पंथीय अध्यात्मांमध्ये सुद्धा सच्छीलता, आदर्शवाद, सरळ मार्गी जगणं असलं काहीतरी सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते त्या अर्थानं राहता. म्हणजे मग मी पंथीय जे काही वातावरण आहेत आपल्याकडची, त्यातल्या बऱ्याच लोकांमध्ये लहानपणापासून सामील होत राहिलो. म्हणजे मी लिंगायतांमध्ये सामील होत राहिलो, मी महानुभावांमध्ये सामील होत राहिलो, मी वारकऱ्यांमध्ये
मग नंतर प्रणामी, मग कबीरपंथी, सुफी अशा लोकांमध्ये वावरत राहिलो आणि त्यांचा तो जो आदर्शवाद आहे आणि सच्छिलता आहे आणि ते सगळं जगत राहिलो आणि त्यातनं एक भाबडेपण आलं. म्हणजे नुसतं वाचन नव्हे आणि घरातले संस्कारही चांगले होते. म्हणजे आईबापांकडून आजोबांकडून वगैरे मिळालेले जे संस्कार होते ते सगळे गोष्टींचे होते आणि चांगल्या गोष्टींचे होते, कथांचे. आणि त्या कथा चांगल्या होत्या नेहमी आणि त्या करुणेच्या होत्या, सहानुभूतीच्या होत्या, मायेच्या होत्या आणि नीतितत्वांच्या होत्या. तर नीतितत्व म्हणून फार छान. तर त्यातनं माणसं तशीच घडत राहतात. म्हणजे मला तरी स्वतःला जाणवतं ते तसंच होतं म्हणून, की मी समोर बसलेला माणूस जे बोलतोय तसाच असणार आतमधून. आणि आपल्याकडं जी काही भाषणं, प्रवचनं आणि जाहीरपणे बोलणं होतं माणसांचं, ते बहुधा आदर्शवादाचंच असतं, टोकदार आदर्शवादाचं असतं आणि माणसं फार आपण सच्छील आणि सरळ मार्गी आहोत असं म्हणत राहतात. आणि पण ती आतनं काहीतरी त्यांचं व्यवहारही चालू असतं आणि त्यालाच ते व्यवहार म्हणतात जगण्याचा, की मुखवट्याचं एक जगायचं असतं, आपली एक प्रतिमा तयार करायची असते जगात आणि आपण आतनं काय वागतो आहोत ते कळू द्यायचं नसतं. तर याला व्यवहार म्हणतात. अर्थात हा व्यवहार मला मान्य नाही. मला नेहमी वाटत राहतं की जे आत आहे तेच तोंडावर राहिलं पाहिजे आणि जग प्रामाणिकांचं झालं पाहिजे, आदर्श पारदर्शी झालं पाहिजे, ही भूमिका राहिली. पण मी सुरुवातीच्या काळात भाबडा होतो आणि नंतर मग ते खूप विश्वास टाकायचो आलेल्या प्रत्येक माणसावर. आणि नंतर ती माणसं फसवणूक करून गेली, अगदी जवळची सुद्धा. ती फसवणूक करतायत वगैरे असं ते जाणवायला लागलं किंवा त्यांचे काही सापडलं की ते मग धक्का बसायचं मला की हे काय चाललंय. हे लोक तर आपण फार आदर्श आहोत म्हणतात आणि दाखवतात तसं, आणि हे काय चालू आहे यांचं शेणखाणं. तर यानं माझ्याही डोक्यात बऱ्यापैकी फार उशिरानंतर गडबड झाली. मला एखादी गोष्ट लक्षात यायला 6-6 वर्ष जातात. आणि गमतीचा भाग म्हणजे मला हे जाणवलं की त्या लोकांच्या यादीत मी पण संशयाच्या यादीत आहे. म्हणजे त्या लोकांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल संशय आहेत आणि ते सतत बिचकून पाहत असतात आणि त्यांना संशय आहेत किंवा हा माणूस बोलतोय तसा आहे का. तर ते एक फार मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे आपल्या जगण्यातली, की आपण जसे आहोत तसेच आहोत आणि बाहेरनं जसे आहोत तसेच आतूनही आहोत आणि आतून जसे आहोत तसेही बाहेरनं आहोत. हे दाखवण्याच्या परीक्षा देणं फार कठीण आहे, कारण या परीक्षांना पुरावा काही नाही. पुरावा काहीच नसतो आणि तुम्ही अंतर्गत काय जगता किंवा तुमचं गुप्त जगण्यात काय चालू आहे आणि बाहेरच्या जगण्यात काय चालू आहे हे दाखवायला काही आधारच नाही. तुम्ही जोवर चोरी करताना किंवा गुन्हा करताना सापडत नाही तोवर तुम्ही चोर नाही, अशा पद्धतीचं ते काहीतरी घडत असतं. त्यामुळं माझ्याकडे त्या अर्थानं माझ्यावर जेवढे संशय घेतले गेले, आणि आपल्याकडं जगात 2च संशय फार महत्त्वाचे आणि भारतात तर ते जास्ती महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आर्थिक संशय आणि दुसरे म्हणजे लैंगिक संशय. तर लैंगिक संशय हा नैसर्गिक आहे. आर्थिक संशय हा माणसानं केलेल्या कृत्रिम चलनाचा आहे. माणसं पैसे खातात, हे फार मजेशीर आहे. म्हणजे माणसं पैसे कमावणार ही सत्य गोष्ट आहे, पण माणसं पैसे खातात. तर पैसे खाणं हे एक पाप झालेलं आहे आत्ताच्या आधुनिक जगात आणि लैंगिक पाप तर जुन्या काळापासून आहे. तर लैंगिक पापं आणि आर्थिक पापं यांची मापं कायम घेत राहणं दुसऱ्यांची, हा मानवी व्यवहार आहे आणि तो इथलाच नाही आहे, जगभरचा आहे. म्हणजे आपल्याकडं खूप गैरसमज आहेत भारतात अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांबद्दल, की त्यांच्याकडं निष्ठा आणि हे नसतं म्हणे. तसं नाही आहे ते. माणसाचा स्वभाव आहे आपल्यावर निष्ठा ठेवणारी माणसं शोधणं आणि आपण कोणावर तरी निष्ठा ठेवणं. याच्यात या निष्ठा या शब्दात संशय हे पात्र फार खलनायकी काम करत असतं. आणि मगाशी म्हणालो तसंच आहे की प्रत्येक माणसाच्या मनात संशय नावाची गोष्ट असतेच. ती दडून बसलेली असते. त्यातली काही माणसं उघडपणे बोलत राहतात, मग त्यातनं भांडणं बिंडणं होतात, अगदी खुनाखुनीपर्यंत वेळ जाते. आणि कुठल्याही नात्यात संशय आहे. नुसत्या नवरा बायकोच्याच नव्हे तर कुठल्याही मित्रांच्या नात्यात संशय असतो, भावंडांच्या नात्यात संशय असतो, आईबाबांच्या नात्यात संशय असतो किंवा जगातला जो काही व्यवहार आहे आपला, ज्यांच्या आपल्या ओळखी आहेत त्या ओळखीच्या सगळ्या नात्यांमध्ये संशय काम करत असतो. याचं खरं कारण असं आहे, माणसं दिलेला शब्द पाळत नाही, यातनं ते घडतं. आणि सगळ्या माणसांना हे माहिती आहे की माणसं दिलेले शब्द पाळत नाही. गंमत अशी आहे की माणसं म्हणत राहतात की घेतलेली वचनं, शब्द दिलेले हे पाळले गेले पाहिजेत
आणि माणसं शब्द पाळत नाहीत, वचनं पाळत नाहीत, शब्द पाळत नाहीत, हेही माणसाला पाठ असतं. म्हणजे माणूस इतका हुशार आहे आणि तज्ज्ञ आहे की माणूस स्वतःच्याच जगात काय काय वाईट आहे याचा अभ्यास करतो, पण त्या वाईटाचा अंमल होत नाही, हेही माणसाला पाठ असतं. म्हणून माणूस जात ही हुशारच म्हटली पाहिजे. तिची हुशारी यात आहे की आपण जे बोलतो आहोत ते आपल्याला लोकांना खरं नाही वाटणार आणि लोक बोलत आहेत ते आपण खरं मानून नाही घ्यायचं. याच्यावर सगळा कारभार चालू आहे. आणि एकमेकांना जाणून असतात, जोखून असतात. सगळ्यांना माहिती असतं की आपल्यासमोर जो मुखवटा किंवा प्रतिमा उभी आहे त्याच्या पलीकडं खरा माणूस आहे. त्यालाही माहिती असतं की आपण जी प्रतिमा उभी केली आहे, मुखवटा उभा केला आहे, त्याच्या मागं खरे आपण उभे आहोत. या सगळ्यातनं माझं पुढं बिनसत गेलं आणि पुढं मी संशय हे पात्र गृहीत धरून अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या, लेखसुद्धा लिहिले आणि स्वतः संशयातनं मुक्त होण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि इतरांनाही ते कामच आहे आपलं. आपल्याला कळतं तर आपण बडबडत राहिलं पाहिजे आणि लोक शहाणे झाले पाहिजेत. अर्थात आपण शहाणे आहोत का नाही हा प्रश्न विचारायचा नसतो, ते बाजूला ठेवायचं असतं आणि लोकांना तत्त्वज्ञान पाजळायचं असतं. तर आपणही धडे घेत असतो, त्यातला चेष्टेचा भाग जाऊ द्या, गंभीर होऊ की आपण लोकांचं ऐकत आणि आपलंही म्हणणं मांडत शहाणे होत असतो आणि जगलं काय पाहिजे, जगणं कसं असलं पाहिजे याबद्दल आखणी करत राहतो आणि प्रयोग करत राहतो स्वतःवर. आणि मग असं वाटत राहतं की आपण आपल्यावर जे प्रामाणिकपणाचे किंवा पारदर्शीपणाचे प्रयोग करायला जातो आहोत हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पाजरत गेलं तर हे जग सुखी होईल. तर मग ही कथा कादंबऱ्यांमध्ये संशय हे मुख्य पात्र म्हणून आलं. मी याच्यावर कितीतरी कादंबऱ्या लिहिल्या आणि कथाही लिहिल्या. आणि गंमत असं आहे की ते अशा कथा वाचलेले भोवतीचे लोक आहेत त्यांना या कथा आवडल्या नाहीत. त्यांना वाटलं हे आपल्यावरच लिहिलं आहे. खरं तर ते तसं नव्हतं. म्हणजे मजा अशी झाली की संशय हा प्रत्येकाच्या डोक्यात असल्यामुळं त्या कथा कुणालाही लागू पडल्या आणि प्रत्येकाला वाटलं की आपल्याबद्दल लिहिलं आहे. आणि मग राजन खान हे चांगले लेखक नाही, ते खूप खरं लिहितात अशा अर्थाचे आरोपही झाले आणि जवळच्या माणसांकडनं झाले आणि मी ते अनुभवले. मजा आली अर्थात. तर आता ते संशय ही एकदा जन्माला आली ना तर कधीही मृत न होणारी गोष्ट आहे. माणूस ज्या दिवशी स्वतः मरतो त्याच्याबरोबरच संशय मरतो. संशयाचं वय माणसाच्या जिवंत राहण्याच्या वया इतकंच असतं आणि संशय नसलेलं वय हे कोणतंही नाही. लहान मुलांनाही खूप संशय येत असतात आपल्या आईबापांबद्दल, आपल्या भोवतीच्या जगाबद्दल. तर संशय ही गोष्ट कायम असते बरोबर. आणि मग त्या व्यक्तीचा संशय कधी मरतो तर तो जेव्हा मरतो तेव्हा, ती व्यक्ती मरते तेव्हा, तो माणूस मरतो तेव्हा. तर ह्या संशयासहज माणसं जगत राहतात आणि एका अर्थानं हे बिकट करतात, जगणं बिकट करतात. माणसाचं जगणं सर्वात जास्त बिकट होतं ते संशयामुळं होतं. आणि त्यातही त्या आर्थिक भ्रष्टाचाराचा संशय एक वेळ माणसं सहन करतात, लैंगिक भ्रष्टाचाराचा नाही, लैंगिक व्यभिचाराचा नाही. आणि लैंगिक व्यभिचार पूर्वी मला वाटायचं की नाही माणसं तशी नसतात म्हणून. नंतर जगाचा शोध घ्यायला लागलो, पत्रकार झालो. पत्रकार झाल्यावरही खूप काळ भोळाच होतो की नाही माणसं खूप सच्शील आणि सरळ मार्गी असतात आणि फार निष्ठावान आणि असे असतात. पुढं हळूहळू माझ्याच भोवती माझ्याचबद्दल काही संशय घेणारे लोक तयार झाले आणि ते माझ्यावर संशय घेतात याचा विचार करायला लागलो. तेव्हा लक्षात आलं की हे संशय का घेत आहेत, ते स्वतःहून मूलतः असेच नाहीत ना. आणि मग तिथून माझ्याही डोक्यात संशयाचा किडा सुरू झाला आणि मग त्या लोकांबद्दल मीही त्रयस्थपणे किंवा नजर ठेवून असल्यासारखं, डोळे ठेवून असल्यासारखं असं विचार करायला लागलो. आणि माणसं तशीच निघाली. यात प्रियकर प्रेयसी किंवा ज्यांच्यात लैंगिक संबंध आहेत अशा लोकांमध्ये संशय ही गोष्ट जास्ती जहाल, जास्ती कडक, जास्ती टणक असते आणि याचे परिणाम माणसं वेगवेगळ्या प्रकारे भोगत असतात संशयाचे. विशेषतः नवरा बायको हे जे नातं आहे याच्यात हे पात्र, संशय नावाचं पात्र फार ठाण मांडूनच प्रवास करत राहतात. याचं खरं कारण आपल्या संस्कारांमध्ये आहे. संशयाचे संस्कार आपल्याकडे केले जात नाहीत.
संस्कार केले जातात निष्ठेचे, संस्कार केले जातात एकमेकांना शब्द देण्याचे, संस्कार केले जातात एकमेकांवर प्रेम करा म्हणून सांगण्याचे. आपल्याला शिकवलं जातं ते प्रेम आहे, आपल्याला शिकवलं जातं ती निष्ठा आहे, आपल्याला शिकवली जाते ती दुसऱ्या माणसाबद्दलची आस्था आहे. आणि माणसं त्या आस्थेला उतरतील का, निष्ठेला उतरतील का, प्रेमाला उतरतील का, खरी ठरतील का, याच्यासाठी काळ जावा लागतो. आणि या काळावर कोणाचाच विश्वास नसतो. माणसं पाय घसरून कधीही पडतील, माणसांची मनांचे पाय कधी घसरतील, असं सतत चालू असतं. आणि याच्यात झालंय असं की लैंगिकता ही माणसाला जी निसर्गानं दिलेली आहे तिला कुठलीही बंधनं नाहीत. निसर्ग सांगतो तुमची योनी शुचिता, तुमचं लिंग शुचिता, तुमचं प्रेम आणि निष्ठा हे खरं नव्हेच, किंवा ते पाळण्याची गरज नाही असं निसर्ग म्हणतो. निसर्ग सांगतो तुम्हाला दिलंय लैंगिक अवयव दिलेले आहेत, तुम्ही पाहिजे तसे वापरा, आणि हा निसर्गाचा नियम आहे. पण माणसानं स्वतःसाठीचे नियम तयार केले, कारण त्याच्या लक्षात आलं ही जी उच्छृंखल लैंगिकता आहे हिनं व्यवस्थापन होणं शक्य नाही जगाचं. माणसांच्या पोटाच्या भुका नीट भागणार नाहीत, माणसांना घरं नीट मिळणार नाहीत, माणसांचं समाजव्यवस्था नीट तयार होणार नाही. म्हणून माणसांच्या समाजानं नीतिमूल्य तयार केली. अनेक वर्षांपासून माणूस त्याच्यावर कष्ट घेत राहिला, खूप हजारो वर्ष झाली. आणि या हजारो वर्षांच्या नीतिमूल्यांच्या रचनेत माणूस अजूनही त्या नीतिमूल्यांना गेला आहे का, तर तसं होताना दिसत नाही. माणसं समाजाच्या दडपणात नीतिमूल्य पाळल्या दाखवतात, कारण या समाजात त्यांना राहायचं असतं. कारण कुठल्याही प्रकारची भ्रष्टता ही समाजात बदनामीकारक आहे. माणसं नावं ठेवतात, माणसं घाण म्हणतात भ्रष्टता केलेल्या, मग ती लैंगिक असू दे, आर्थिक असू दे, किंवा कुठलीही असू दे. म्हणजे नात्यातली भांडणंसुद्धा माणसांमध्ये भ्रष्ट व्यवहारातच येतात. कोणाची फसवणूक असू दे, काहीही असू दे, ते आर्थिक आणि लैंगिकवरच केंद्रित होतं परत. तर माणसं याला घाणच म्हणतात. माणसांच्या समाजात या गोष्टी घाण ठरलेल्या आहेत. व्यभिचार, भ्रष्टाचार, चोऱ्या, माऱ्या, खून, हे सगळं वाईट आहे. तर हे वाईट आहे याचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. आणि मग माणसं ते समाजात उघडपणे नाही करू शकत, म्हणून चोरी चपाट्यानं हे सगळं करू पाहतात. कारण माणसातला तो निसर्ग अजून मेलेलाच नाही. माणसात तो निसर्ग जिवंत आहे. माणसाला मोह होतात. माणूस निष्ठावान राहण्यासाठी जन्माला चाललेला नाही. माणसाला एका आयुष्यात तेवढा वाटत राहते एवढंसं तर आयुष्य आहे, आपण खूप सारं अनुभवून भोगून घेतलं पाहिजे, आपण हावऱ्यासारखं लुटून घेतलं पाहिजे. कारण मरण तर कधीतरी येणार, ते मरण्याआधी जगून घेतलं पाहिजे. तर जगण्याच्या व्याख्येत हे आहे, जगण्याच्या व्याख्येत निष्ठा नाही, जगण्याच्या व्याख्येत प्रेम नाही, जगण्याच्या व्याख्येत वासना आहे, आणि ती तुझी तू भागव. आणि ती पोटाची असेल, लिंगाची असेल, कशाची, लैंगिक असेल, ती तुझी तू भागव, असं ते निसर्गानं सांगितलं आहे. तर माणूस निसर्ग आणि समाजरचना यांच्या दोन्हींच्या नियमात अडकलेला आहे. निसर्गाला व्यभिचार नावाची गोष्ट नाही, मानवी समाजाला व्यभिचार आहे. निसर्ग म्हणतो तुमचं तुम्ही बेछूट वागा, कसंही वागा, मला काही घेणं नाही. समाज म्हणतो नाही, नियम पाळावे लागतील. उद्या तुम्ही काही कराल, तुम्ही आया बहिणींची किंमत नाही ठेवणार, उद्या भाऊ बापाची किंमत नाही ठेवणार, तर ही जी नाती आहेत ही यांच्या जबाबदाऱ्या पण आहेत. आणि मग त्यात आर्थिक पण आहे आणि लैंगिक पण आहे. तर त्याचं व्यवस्थापन नीट झालं पाहिजे. सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना आर्थिक गरजा नीट भागल्या पाहिजेत, पोटाच्या गरजा नीट भागल्या पाहिजेत, आणि लैंगिक गरजा नीट भागल्या पाहिजेत. म्हणून समाजरचनेनं ही आखणी केली, नात्यांची, कुटुंब व्यवस्थेची, लग्न संस्थेची, प्रेम करण्याची, निष्ठा ठेवण्याची, या सगळ्या व्यवस्था समाजानं तयार केल्या. अर्थात समाज स्वतःच डोकं चालवतो असं नव्हे. मानवी समाज निसर्गाच्या संकटातनं बाहेर आणायचा असेल, किंवा निसर्गाच्या बेछूटपणातनं बाहेर आणायचा असेल, तर निसर्गानंच पुन्हा माणसाला प्रेरणा दिली, माणसाच्या मेंदूला, की तू असे असे नियम बनवले तर समाज असा असं जगेल. म्हणजे आताही निसर्गाचंच हात आहे परत. निसर्ग कितीही बेछूट वाघ म्हणत असला माणसाला, व्यभिचार नाही आहे माझ्याकडं असं म्हणत असला माणसाला, तर व्यभिचार ही संकल्पनाच मुळात माणसाचा मेंदूच निसर्गानं तयार केलं आहे ना. तर माणसाच्या मेंदूत येणारे विचारसुद्धा निसर्गानंच तयार केले. तर व्यभिचार नको हे सुद्धा माणसाला निसर्गानं सांगितलेलं आहे. म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता निसर्ग दुहेरी आहे, अजिबात नाही. मानवी समाज सुखी होण्यासाठी, शांत होण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी आणि
पारदर्शी जगण्यासाठी. म्हणून माणसाला सुचवलं निसर्गानं मेंदू देऊन, मेंदूचे न्यूरॉन्स वाढवून, मेंदूची अक्कल वाढवून, ज्ञान वाढवून, अभ्यास वाढवून माणसाला शिकवलं निसर्गानं की तुझा मेंदू वापर आणि मेंदूवर संयम ठेव. तुला वाटत राहिलं आता एक बगलेत एक बाई आहे की एक बगलेत एक पुरुष आहे आणि आपल्या बाईपेक्षा पुढची बाई फार देखणी दिसते, चिकणी दिसते आणि तिच्या मागं लागू, तुला मोह होणारच आहेत. ह्यालाही सांगितलंय की हिला की बुवा तू पुरुष दिसतील तिकडं, त्यांच्यावर किती लाईनी मारणार, पण मनातल्या मनात किती त्यांच्याशी वासनायुक्त होणार. तर तू संयम ठेव. तर संयमाचा धडाही पुन्हा निसर्गानं दिलाय. म्हणजे लैंगिक व्यवस्था निसर्गानं दिली असली तर त्या लैंगिक व्यवस्थेचं नियोजन नियंत्रण आणि संयमन करणं हे सुद्धा निसर्गानंच दिलं आहे. ते मानवी समाजानं भाषेच्या रूपात अंमलात आणलं. आता माणसं आपण बोलतो एकमेकांशी की असं वागू नये, तर ते सगळं निसर्गानंच दिलं आहे पुन्हा. तर हा निसर्ग पाळायचा की हा बेछूट निसर्ग पाळायचा. संयमाचा निसर्ग आणि बेछूट निसर्ग असे दोन प्रकार आहेत. त्यातल्या बेछूट निसर्गात खूप लोक जगतात असं दिसून येतं, खूप. आणि मानवी नात्यांमध्ये बिनसण्याचं मुख्य कारण आहे हा जो बेछूट निसर्ग अजून मेला नाही माणसातला, ते आहे. बेकार आहे. हा संयमनाचा निसर्ग हा माणसं दाखवतात पाळण्याचं, पण प्रत्यक्ष अंतर्गत हे चालू आहे. म्हणजे तोंडावर संयमनाचा निसर्ग आणि आतमध्ये बेछूट निसर्ग असं जे माणसाचं चालू आहे त्याच्या मनात वेगवेगळं चालू असतं. आणि माणसांना हे माहिती असतं दुसरा माणूस कसा आहे. माणसाला दुसऱ्या माणसाचं पाठांतर असतं, कारण त्याला स्वतःचं पाठांतर असतं. आपल्यासारखंच दुसरं जग असणार, आपल्यासारखाच दुसरा माणूस आहे हे माणसाला पाठ असतं. त्यामुळं आपण चोर आहोत आतून हे स्वतः माणसाला माहिती असतं. त्यामुळं तो दुसऱ्या माणसालाही हाही चोरच असणार आपल्यासारखा असं समजतो. आणि मग सगळे एकमेकांना चोर समजतात आणि संशयाचं भूत उभं राहतं. संशय बेछूट निसर्ग आणि संयमनाचा निसर्ग यांच्या मिलनातून जन्माला येतो. आणि तो पीडादायक आहे, तो फारच पीडादायक आहे. तो कधी तुमच्या मेंदूचा पिच्छा सोडत नाही, तुम्हाला त्रास देत राहतो आणि छळत राहतो तुम्ही मरेपर्यंत. कित्येकदा आपण आलेले संशय व्यक्तसुद्धा करत नाही, आपण जुळवून घेतो दुसऱ्या व्यक्तींशी, कारण आपल्या दुसऱ्या गरजा असतात. त्यात लैंगिक गरजाही असू शकतात, काही असू शकतात. संशय आलेले लोक बऱ्याचदा एकमेकांशी बोलत सुद्धा नाही संशय. कारण एक शक्यता अशी असते की आपल्याला आलेला संशय खराच आहे की नाही, त्याचा काही पुरावा आहे का, पुरावा नसेल तर खरा आहे की नाही. संशय तर आलेला आहे, पण तो माणसं शक्यतो व्यक्त नाही करत. याचं खरं कारण त्या संशयाला काहीतरी आधार द्यावा लागेल ना, पुरावा द्यावा लागेल, तो नसतो माणसाकडे. पण संशय तर आलेलाच असतो आणि तो पोखरत असतो आतमध्ये. आणि मग माणसं एकमेकांवर नजरा ठेवतात, एकमेकाची गुप्तहेरी करतात, पाहत राहतात काय वर्तणूक आहे, वर्तणुकीत काही चुकतंय का, घशातल्या आवाजातनं काही चुकतंय का, बोलण्यातनं काही चुकतंय का, देहबोलीतनं काही चुकतंय का, वर्तणुकीतनं काही चुकतंय का, असं सारखं. ते एकदा संशय आला ना की माणसं एकमेकांवर लक्ष ठेवतात. आणि लक्षात घ्या, प्रत्येक माणसाला दुसऱ्या प्रत्येक माणसाबद्दल संशय असतो. याचा अर्थ प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर गुप्तहेरी करत असतो आयुष्यभर. माणसाला ही किती लागलेली पीडा असली तरी ती सत्य आहे. माणसं कायम एकमेकांवर लक्ष ठेवून असतात आणि माणसं कायम एकमेकांवर संशय घेत असतात. माणसं एकमेकांना सारखं जोखत तपासत राहत असतात, चौकशा करत राहतात. आडबाजूनं करतील, सरळ मार्गानं करतील, कसंही भोळेपणाचं आवाहन करतील आणि कठोरपणा नाही करतील. आणि मग माणसं भांडतात सुद्धा. तर माणसातल्या भांडणाचा मुख्य मुद्दा एकमेकांवर विश्वास नसणं आणि एकमेकांबद्दल संशय असणं हा सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल याला इलाज काहीतरी सांगा. याला इलाज फक्त तात्विक आहे, पण माझं मत आहे तत्व अंमलात आणलं पाहिजे. याला इलाज तात्विक असा आहे की मेंदूवर संयम ठेवणे. हे मी बोलत आलो खूप वर्ष. मेंदूवर संयम ठेवणे. आणि मला वाटत राहतं जगातली कुठली का होईना दोन नाती आहेत ना, पूर्ण विश्वासाची असली पाहिजेत एकमेकांबद्दल. माणसं पारदर्शी जगली पाहिजेत, माणसं प्रामाणिक जगली पाहिजेत, माणसं खुली जगली पाहिजेत. माणसाची अडचण अशी आहे की माणूस दुसऱ्या माणसाचा मेंदू नाही वाचू शकत.
मेंदू ही अतिशय गुप्त गोष्ट आहे दुसऱ्या माणसांपासून. आपल्यालाही आपला मेंदू कधीच दिसत नाही, पण आपल्याला माहिती असतं आपल्याला मेंदू आणि त्यात काय चक्र चालू आहे ते आपल्याला माहिती आहे. पण ते दिसत नाही बाहेर, ते चक्र कोणालाच दिसत नाही, मेंदूसुद्धा दिसत नाही. मग त्या चक्राचं आणि असा प्रत्येक मेंदूच्या चक्राचं त्याचा तपासच लागत नाही माणसांना काय चालू आहे कुणाच्या मेंदू. आणि मग माणसं एकमेकांबद्दल नेहमी परकी राहतात, एकमेकांबद्दल संशयात राहतात, एकमेकांबद्दल त्रासलेली असतात. माणसांना यातनं बाहेर काढण्याचा मार्ग हा फक्त मेंदूवरचा संयम असाच आहे. मग याच्यासाठी मला जो इलाज सुचतो तो हाच आहे की माणसावर संस्कार होतात, तर संशयाचे आणि अविश्वासाचे संस्कार झालेलेच आहेत. तर संशयाचे आणि अविश्वासाचे संस्कार ज्या कारणांमुळे झाले ती कारणं उखडून फेकली तर काय तेवढंच एक इलाज आहे. ज्या गोष्टींमुळे आपल्यावर अविश्वासाचे आणि संशयाचे संस्कार झालेत त्या गोष्टी शोधणं आणि त्या फेकून देणं आपल्या कुटुंब व्यवस्थेतनं, आपल्या समाज व्यवस्थेतनं, आपल्या शाळांमधनं, आपल्या शिक्षण व्यवस्थेतनं, आपल्या सगळ्याच व्यवस्थांमधनं. म्हणजे साधा संशय असा आहे, डॉक्टर आणि पेशंट हा चांगला डॉक्टर आहे का असा संशय येतोच पेशंटला. तर मग त्या डॉक्टरनं तसं वागणं आणि त्याची परीक्षा पुन्हा आयुष्यभरच होणार. तो जेव्हा मरायला लागेल तेव्हा लोक म्हणतील हा चांगला डॉक्टर होता. आणि म्हणून मग तो मरण्याची वाट पाहण्यापेक्षा अशाच डॉक्टरांची व्यवस्था तयार होणं आणि प्रामाणिक व्यवस्था तयार होणं की तिच्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल, इकडं जावं लागेल. मग डॉक्टरांवरच्या विश्वासाचं कारण काय काय तर त्या जिथं जिथं ती घाण झाली ती उखडून फेकता येण्याची व्यवस्था करणं असं एकाने ते सामूहिकरित्याच करावं लागेल. मग नवरा बायकोच्या संशयातलंही काही काढून टाकायचं असेल तर आपल्या कुटुंबाच्या संस्कारांमध्ये बदल करावे लागतील. कुटुंबातले संस्कार आहेत ना ते बदलावे लागतील. आपण संशयखोर झालेलो आहोत याची देणगी आपल्याला आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी अशी देत आलेले आहेत. संशय हा आपल्या संस्कारांमध्ये पाझरत आला आहे, अविश्वास संस्कारांमध्ये पाझरत आला आहे. तर हा काढायचा असेल तर याला सगळं कौटुंबिक संस्कारच बदलावे लागणार आहेत. कुटुंब खरोखरच्या निष्ठेनं एकमेकांशी राहावं लागेल. माणसांना दुसऱ्या याचे मोह नाही होणार, आर्थिक किंवा लैंगिक मोह नाही होणार अशी व्यवस्था करावी लागेल. आणि मग ते संयमाचे धडे अर्थात हेही संस्कारांमध्ये शिकवलं जातं. खूप पूर्वज आपले हे संयमही शिकवत आलेत. म्हणजे एका बाजूला विश्वास आणि संशयाचे संस्कार होत आहेत आपल्यावर, पण दुसऱ्या बाजूला निष्ठा, प्रेम आणि पारदर्शीपणाचेही संस्कार होतात आहेत. माणसं आजची माणसं त्या दोन्ही वळत आहेत परत. म्हणजे तो बदफैली निसर्ग आणि निष्ठावान निसर्ग याच्या कचाट्यात माणसं आजही सापडली. ते यातलं काय निवडायचं याचे संस्कार मेंदूवर होण्याची आणि मेंदू पूर्ण बदलून जाण्याची व्यवस्था करावी लागेल. कशी करायची तुम्हाला काही सुचत असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे संस्कार ही माझ्या दृष्टीनं आवडीची गोष्ट आहे. मी नेहमी याच्यावर बोलत राहतो. संस्कारांमध्येच गडबड आहे आपल्या म्हणून. तर तुम्हाला काय सुचत असेल तर बोलत राहा, बोला, इथं पुन्हा चर्चा करू. कारण हे आवश्यक आहे. हे जगाचं दुखणं आहे. जगाच्या खूप मोठ्या दुखण्यावर आत्ता बोलतो आहोत आपण, महत्त्वाच्या दुखण्यावर बोलतो आहोत. आणि हे दुखणं अशी या जगात एकही व्यक्ती नाही. हे दुखणं पुन्हा इलाज नाही आहे त्याला, लाइलाज किंवा नाइलाज अशा पद्धतीचं हे दुखणं, याला औषध नाही. औषध असू शकेल ते माणसाच्या मनातच आहे, ते निष्ठाप्रेमाचं आहे. पण एकदा दुखावलेली माणसं पुन्हा निष्ठाप्रेमावर विश्वास ठेवत नाहीत. माणसांचे मोह कोण कोणाच्या कशाच्या मोहात पडेल सांगता येत नाही. म्हणजे माझ्या संशयाच्या कथा लिहित होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात परका पुरुष येऊन चालत नाही, कारण आपल्या बाया वाटवण्याची तो शक्यता आहे. आणि आपल्या घरात परकी स्त्री येऊन चालत नाही याचं खरं कारण ते आपल्या घरातले पुरुष वाटवण्याची शक्यता आहे. शरीर संबंध होण्याची शक्यता आहेच आहे, पण मानसिक गुंतागुंतही होण्याची शक्यता आहे. तर मग काय घरदार कुलूपं लावून बंद ठेवून जगायचं काय? जगात तर वावरावंच लागणार. आणि जगात अनेक पुरुष असणार आणि अनेक स्त्रिया असणार. त्यांचं करायचं काय?
तर मला मी बाबडेपणानं म्हणत राहतो की आपला जसा जोडीदार आहे ना त्याच्याबरोबर तसंच नांदलं पाहिजे, जसा आहे तसंच. तो घाणेरडा नसावा, फक्त चांगला माणूस असावा. पण दोन चांगल्या माणसांनी ती एकमेकांना सहन करत करत जगलं पाहिजे आणि आयुष्याच्या श्रद्धा आणि निष्ठा आणि प्रेम व्हायला पाहिजे. तसं होत नाही. बसल्या बसल्या आपल्याला अनेक पुरुषांचा मोह होतो किंवा अनेक स्त्रियांचा मोह होतो. यातनं बाहेर कसं यायचं, हे कसं शिकवायचं की जगभर अशात काही वेगळं नाही. तर वासना प्रथम क्रमांकावर ठेवलेले लोक, त्यांना हे मोह होणारच. तेही नैसर्गिक आहे म्हणणार, पण निसर्गानेही शिकवलं ना निष्ठा आणि प्रेम. तर तुम्ही मला मग एकच मार्ग सुचतो, एक तर तुम्ही ठामपणे निष्ठा प्रेम पाळा, नाही तर ठामपणे व्यभिचारच पाळा ना. ते जे काही बेछूट आणि मुक्त वागायचं आहे तेच वागा ना, तोच रिवाज होऊ दे ना. हे गुपचूप करणं आणि लपवणं, हे जे दोन गोष्टी आहेत ना, त्याच्यात जी घालमेल होते ना माणसाची, त्यामुळं त्या व्यभिचाराचा आनंदसुद्धा धडका मिळत नाही. व्यभिचाराचे रोमांच मिळतात की आपण गुपचूप करतोय आणि जगाला कसं गंडवलं, असं होत नाही. तुम्ही कुणाला गंडवू शकत नाही. ते कुठं ना कुठं उघडकीला येतं आणि नाही उघडकीला आलं तरी तुम्हाला अपराधी वाटतं. तुमच्यावरचे जे हे निष्ठेचे आणि प्रेमाचे संस्कार झालेत ना निसर्गानंच केलेले, ते तुम्हाला सच्छील राहण्याचं, सरळ मार्गी राहण्याचं सांगत राहतात. आणि तुमच्या हातून पाय घसरला किंवा चूक घडली काही तर तुम्हाला बोचणी लागते. त्यामुळं दुसऱ्यांना कळलं की नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या नेणिवेच्या मेंदूत त्याची बोचणी कायम राहते की आपण चुकलो होतो बरं का, आपण चुकलो होतो बरं का, आपण पाप केलं बरं का. ही बोचणी ही स्वतःला शिक्षा आहे. म्हणजे या शिक्षा भोगतच माणसं जगत राहतात आयुष्यभर आणि स्वतःला दडवत राहतात. कुणाला कळू नये, कुणाला कळू नये, ठीक आहे नाही कळणार, तुम्ही मरेपर्यंत नाही कळत कदाचित, पण मरेपर्यंत तुमच्या मेंदूत बोचणी असते. या संस्कार आहेत ना तुमच्यावर निष्ठा आणि प्रेमाचे, ते निष्ठा आणि प्रेमाचे संस्कार तुम्हाला आतमध्ये बोचणी लावतात की तुझ्या हातून चूक झाली आहे, तू पाप केलेलं आहे, तू निर्मळ नाही आहेस. आणि ही बोचणी घेऊनच माणसं जगत असतात. त्यामुळे बोलताना बघा माणसाच्या बॉडी लँग्वेजमध्ये, देहबोलीमध्ये ते जाणवतंच की याची गडबड आहे म्हणून. आणि माणसं खरेपणा आणि प्रामाणिकपणापासून ही माणसं पळून जातात. आपण असं बोलायला लागलो की माणसं थांबत नाहीत, त्यांना वाटतं यांना सापडलो आपण तर अशा पोचणीपेक्षा मग मनावर संयम ठेवूनच कायमचं जगणं आणि लहानपणापासूनच मनावर संयमाचे धडे देणं मुलांना, असं नाही का करता येणार. ते बिकटच आहे एका अर्थानं. म्हणजे जगाला कळो न कळो पण तुमचं तुम्हाला माहिती असतं ना आपल्या हातून पाप झालंय. बरं, ही पापाची भावना पुन्हा निसर्गानंच दिली आहे. पुण्य आणि पाप ह्या व्याख्याने नैसर्गिक व्याख्या आहेत, ते धार्मिक नाही आहेत. मानवी समाजाचे कुठले कुठले नियम पाळले की तुम्ही पुण्यवान ठराल हे मानवी समाजानं ठरवले, धर्मांनी नव्हे, त्याच्या आधी ठरवले. आणि कुठली पापं असू शकतात, काय टाळायचं जे जे आहे ना मानवी समाजात, त्याला पाप ही व्याख्या दिली गेलेली आहे. जे पाळायचं आहे त्याला पुण्य म्हणायचं. ते पुण्य आणि पापाच्या खिचड्यात माणसाच्या मेंदूचं वाटोळं होऊन जातं. तर ते मग माणसं मेंदूनं शांत आणि सुखी आणि निर्मळ जागायचे असतील तर ते निष्ठेचे संस्कार पाळले पाहिजेत, पापाचे संस्कार टाळले पाहिजेत, पुण्याचे संस्कार पाळले पाहिजेत. आणि स्वर्ग नरक काही नसतं वर, ते धार्मिक नाही आहे, ते मेंदूत आहे. ही जी बोचणी आहे, तू पाप केलंय, तू पाप केलंय, तू चुकलाय, तू चुकलाय, तुझ्या हातून गुन्हा काढलाय, तुझ्या हातून गुन्हा काढलाय, ही माणसाला जे मेंदूला बोचणी लागते ना, हाच त्याचा नरकवास आहे, त्याच्या मेंदूत चालू असलेला. मागच्या एका व्हिडिओत मी म्हणालो होतो की नरक आणि स्वर्ग या कल्पना ह्या आनंदी जगणं आणि दुःखी जगणं याच्यासाठीच्या आहेत. आणि त्या तुमच्या मेंदूत आहेत. तुमचा मेंदू दुःखीच राहतो पाप केल्यावर. आणि पापाचा तर मोह होतोच. अनेक गोष्टींचा अनुभव घ्यावा, अनेक स्त्रिया आपल्या अनुभवात आल्या पाहिजेत, अनेक पुरुष आपल्या अनुभवात आले पाहिजेत, असे मोह होतात ना. तुमच्या घरात टी व्ही सिरियल पाहणाऱ्या बाया बघा किंवा पुरुषही बघा, पुरुषही सिरियल पाहत बसलेले असतील ना तर समजायचं त्यातल्या बायांवर लक्ष ठेवून बसले. त्या सिरियलच एवढ्या बोगस आणि भंपक असतात. आणि तुमच्या बाया इमानदारीत बघत असतील तर समजायचं तुमच्या त्या सिरियलांमध्ये ते पुरुष पाहायला मिळतो ना घरात बसून. असं पण आहे. चित्रपटसुद्धा भारतीय चित्रपट किंवा जागतिक चित्रपट चालले, ते हँडसम हिरो वगैरे हे काय कल्पना आहेत, त्या लैंगिकच कल्पना आहेत ना. माणूस आहे आणि कसला हँडसम. काही कोणी हँडसम बिंडसम नसतं. सगळे लोक हागायला बिगायला जातात, पोटात गो असतो, नाकात शेंबूड असतो, डोळ्यात घाण असते, तोंडाचा वास येत असतो, घामाचा वास येत असतो. हँडसम कसले आले या जगात. हँडसम आणि हे सौंदर्याच्या व्याख्यानं एक झाले, ती बदफैली व्याख्या आहे माणसानं तयार केलेली.
हा चिकणा आहे, हा वेगळा आहे, वगैरे वगैरे, ही चिकणी आहे, ही वेगळी आहे. माणसं माणसं असतात. या समानतेचे संस्कार झाल्याशिवाय संशय मारणार नाही. हा एक इलाज आहे. माणसांनी स्वतःच भेद केलं ना, त्या भेदांमध्ये बदपहिलीपणा आहे. दिसण्याचे भेद, आर्थिक भेद, घरांचे भेद, कपड्यांचे भेद, कशाचेही भेद, माणसातले भेद हे याचं मूळ कारण आहे. वासनांच्या बेछूटपणाचं. जगातली सगळी माणसं एकसारखी असतात आणि माणसं माणसंच असतात. या समानतेचे संस्कार अख्ख्या जगभर झाल्याशिवाय संशय नावाची ही जी तिसरी यंत्रणा आहे माणसांच्या जगण्यातली, ही मारणार नाही. माणसांना माणसांबद्दल खरी आस्था वाटणं, माणसांनी माणसांना माणूस म्हणून सन्मान देणं, आणि माणसं एक समानच असतात जगभरची. ती जन्माला येतात, जगतात आणि मरतात, आणि ती सगळी आपली भावबंद आहेत, भावंड आहेत, आपल्यासारखीच आहेत. आपल्या इतकाच दुसऱ्या माणसाला सन्मान द्यायची सवय लागणं, यातनं कदाचित संशय, संशयातनं अविश्वास, अविश्वासातनं होणारी भांडणं, आयुष्यभराच्या दुखापती, त्यातनं होणाऱ्या खुनाखुन्या, त्यातनं होणारे गुन्हे, असं बंद होईल असं मला वाटतं. समानता हा खरोखरचा पाळला गेलेला आणि मेंदूला सराव झालेला मुद्दा असला पाहिजे. ते जे भेदांचे, कपड्यांचे खूप लाखो प्रकार केलेत माणसानं एकमेकात भेद करण्याचे, ते मिटवून टाकून सगळ्या पृथ्वीवर माणूस माणूस होणं आणि माणसांनी माणूस म्हणून एकमेकांना समान दर्जाचा सन्मान देणं, हे जोवर घडत नाही ना, तोवर संशय या पृथ्वीवरनं मरत नाही, अविश्वास या पृथ्वीवरनं मरत नाही, भांडणं या पृथ्वीवरनं मरत नाहीत, तुमच्या मेंदूला होणाऱ्या दुखापती या पृथ्वीवरनं मरत नाहीत, तुमच्या मेंदूचा नरक होऊन बसणं हे या पृथ्वीवरनं मरत नाही, तुमच्या दंगली, मारामाऱ्या, खून, जातभेद, धर्मभेद वगैरे हे सगळं तोवर मरत नाही, युद्ध मरत नाहीत, शस्त्रास्त्रांची निर्मितीसुद्धा मारणार नाही. कुठे नेला ना आपण हा विषय, पण हे खरं आहे. धन्यवाद.